बघा सर. वाह. तर का दिला आम्ही तुम्हाला खेकडा तुमच्या लक्षात आलंय? एकदा परत प्रपोज करू का? एक कसं ओळखलं यार सर, क्या बात आहे. असाच एक खेकडा 20 वर्षापूर्वी तुला दिला होता आणि ही 20 वर्ष कशी उलटली कळालंच नाही. हा जन्म असाच निघू दे, कळूनच नको देऊ की कसा गेला. नेहमी माझीच राहा. थँक्यू सो मच. नेहमी तुझीच राहीन सगळे जण. आय लव्ह यू. एकदा टनक टनक तरी टुनुक टुनुक. कसाही झाला तरी चालेल, पण मी रव्याचा लाडू हा फक्त तुझ्याच हातचा खाईन. प्रॉमिस. क्या बात आहे. श्वेता मॅडम, कसं वाटलंय सरप्राईज? म्हणजे हे मला अपेक्षित नव्हतं आणि थँक्यू सो मच. ते असं पूर्ण ती सगळी मोमेंट क्रिएट केलीत. जेव्हा मी संसाराला सुरुवात केली त्यावेळेला त्याची परिस्थिती फार काही बरी नव्हती. ती एक तफावत होती खूप. पण आज तो मला त्यावेळेला म्हणाला होता की हे सगळं मी असं भरून काढेन, तू फक्त माझ्यावर विश्वास क्या ठेव. बात आहे. आणि आज थँक्यू सो मच. मी ह्याच्यासाठी काम नाही करत की मला पैसे कमवावे लागतात आणि मी फक्त त्या कलाकृतीचा विचार करू शकते, नफ्या तोट्याचा नाही. आणि हा विश्वास फक्त मला तुझ्यामुळे मिळतो आयुष्यात. त्यामुळे थँक्यू सो मच. यू मोस्ट वेलकम. फारच गोड. हा प्रवास लक्षात राहावा असंच आहे. आता जरा लाईट्स नॉर्मलला आणा, नाही तर माझ्या डोळ्यातून पाणी येतील. कारण श्वेता मॅडमला असं पाहिलं की आम्हाला जरा असं गलबलून येतो, हो की नाही? पण तुम्ही आज फार गोड क्षणांना इथे उजाळा दिलेला आहे. मंडळी, आता या जोडीला देऊया एक छानसं गिफ्ट हॅम्पर. अहो, प्रत्येक चवीला आणि चवीने खाणाऱ्या प्रत्येकाला माहिती आहे की पितांबरी रुचियाना फूड प्रॉडक्ट शिवाय उत्तम पर्याय नाही. ते सर्वोत्तम आहेत. म्हणूनच पितांबरी रुचियानाकडनं यांना मिळतं एक छानसं गिफ्ट हॅम्पर. चर्चा आहे चवीची, पितांबरी रुचियानाची. घेऊन या. आता पुढच्या पदार्थाकडे जायचं आहे. एक सरप्राईज सुद्धा आहे. लगेच आपण वळूया बनवा बनवीकडे. पहिला पदार्थ अप्रतिम झाला. रव्याचे लाडू हा म्हणता इतके उत्कृष्ट झाले की म्हणजे क्या बात आहे. आणि आता दुसरा पदार्थ आहे. पण हा पदार्थ करण्याआधी हा सेगमेंट तुम्हाला मी सांगतो, याचं नाव आहे बनवा बनवी. जनरली काय होतं, आपल्याला पदार्थ येत नाही तेव्हा आपण लोकांना बनवतो की मला तर छान येतो, तुला खायची अक्कल नाही. तर साधारण हे या सेगमेंटचं नाव आहे. पण पदार्थ कुणी करावा, कोणता करावा हे सांगायला स्पेशल पाहुणे येत आहेत. त्यांना जर आम्ही इथे बोलवतो, तुम्हाला कदाचित कल्पनाही नसेल की ते आज इथे येतील. प्लीज या स्टेजवरती. जरा आम्हाला ओळख करून द्या पाहुण्यांची. आमच्या दोघांचं प्रेमाचं प्रतीक आमची लेक वामिका. वामिकाजी इकडे या. आज तुम्ही आई बाबाच्या नाही तर या दादाच्या टीम मध्ये आहात. तुम्हाला आई बाबांच्या नात्याविषयी लख्ख प्रकाश टाकायचा या मंचावरती. हा, चालेल ना? वामिकाचा अर्थ काय? माता दुर्गाचे 108 नेम्स आहेत. 108 नाव आहेत. 108 नाव आहेत. त्याच्यामधून वामिका हे एक नाव आहे. क्या बात आहे. फारच छान. वामिका हे नाव ठेवा, ही आयडिया कुणाची होती? विचारच कधी तू? हो, विचारलेलं ना. कुणाची आयडिया ही? पप्पांची आयडिया होती. बरं. जनरली घरात कुणाच्या आयडिया वर्क होतात? आयडिया देते मम्मा, पण ते पप्पांपासून फायनलाइज होते तरच ते जातो. घर में ये होगा तो होगा, हे बाबा ठरवतो. म्हणजे कळतंय ना तुला कोणाचं घरात चालतं ते. पण कुणाच्या डोक्यातून ते हेही कळतंय मला. हा, ते महत्वाचं. दोन्ही महत्वाचं आहे. बरं, एक मला सांग वामिका, दोघांपैकी एकमेकांना सॉरी कोण आधी म्हणतं? तिकडे बघूच नको तू. मम्मा. आई म्हणते. आल्यापासून 9 महिने पोटात ठेवलेल्याचं काहीतरी फळ मिळतंय मला आज. जेव्हा ते आले होते तेव्हा तुझे बाबा असं म्हणाले की हल्ली आता मी या स्टेजला आलोय की मी शरणागती पत्करतो. हो का? असं म्हणाले ते इथे.
मी जेव्हा सॉरी म्हणतो ना तेव्हा ती तिच्या रूम मध्ये असते. हे आहे बघा, हे आहे. पप्पांची जर का काही चुकी झाली तर ते पहिलं सॉरी म्हणणार, पण पप्पांचं सॉरी तुम्हाला खूप रेअरली दिसेल. का? कारण की कारण पप्पा कधी कारण चुकतच पप्पा सॉरी नाही. म्हणतच चुकतच नाही. नाही. नाही करत पप्पा नाही. सॉरी म्हणतच नाही. चुकतच नाही. अच्छा ठीक आहे. हट्टी जास्त कोण आहे दोघात? मम्मा, डेफिनेटली मम्मा. कुणाच्या हाताला चांगली चव आहे, आईच्या का बाबांच्या? पप्पा. आ? आ! अगं तुझे रव्याचे लाडू गेले पाण्यात, काही उपयोग नाही त्याचा. वर्षात एकदा पण नाही करत तो. अरे. कोविड मध्ये एकदा स्वयंपाक केला. वर्षातून वर्षातून एकदाच एकदा तरी करतात. वर्षातून एकदाच करतात. पण अप्रतिम करतात. एक्झॅक्टली. अजून काही या दोघांविषयी सांगण्यासारखं आहे जे जगाला माहित नाहीये? हो, सांग. 2 गोष्टी आहेत. अरे वा, झालं. किती छान वाटतंय. आता मला एपिसोड सुरू झाल्याचा भाव आला नाही, मला. नाही. हा, एक आहे ह्यांची अॅनिव्हर्सरी, पण ह्यांची अॅनिव्हर्सरी वेगळीच असते. दोघच जातात का कुठेतरी? नाही, हा, दोघं कुठंच जात नाहीत. मग कुठे असतात? मम्मा मुंबई, पप्पा पुणे. अरे व्हिडिओ कॉलवर येऊन आम्ही केक कापतो ह्यांचा. ही आमची अॅनिव्हर्सरी. आजकालच्या काळातली मुलांची दुःख किती बदलली आहेत बघा. आमच्या लहानपणी दुःख फटाके कमी आणले वगैरे असे होते. काळ किती बदलत चाललेला आहे. अजून दुसरी गोष्ट काय? आणि करवा चौथ सेम थिंग. व्हिडिओ कॉलवरतीच होते यांची करवा मग चौथ. चंद्र काय मुलंच पाहतात घरातली? मी आणि भूमी आणि तनिबाई राहिलो. किती किती वेगळ्या लेवलला संसार आहे हा. बाळा, मी तुझं दुःख समजू शकतो. मी देवाला प्रार्थना करतो की तुझं बालपण छान फुलावं. ठीक आहे, पण दोघांमध्ये इमोशनल कोण जास्त आहे? म्हणजे समजा वामिकाला काही त्रास झाला, रडू कोणाला आधी येतं? मम्मा. मम्मा आता मध्यंतरी आम्ही एका दुसऱ्या इव्हेंटमध्ये होतो. अच्छा, मला नव्हतं नीट वाटतं, तर मी मम्माला फोन लावला की मम्मा असं असं आहे, मला Not feeling हेल्प हवी आहे. नॉट फिलिंग गुड, मला तुझी हेल्प हवी आहे. मम्मा रडायला लागली तिथं. मम्माने मला नंतर कॉल केला की माऊ ठीक आहे ना, तर मम्मा तिथे रडायला लागली फोन. इमोशनल खूप खूप आहे. emotional. कुठला पदार्थ करावा बाबांनी तुझ्या? सातारी माद्या. सातारी महाद्या. ते काय असतं? ते काय असतं? करायचं कसं? आम्ही फक्त साहित्य देऊ शकतो. महाद्यासाठी लागणारं साहित्य पटकन घेऊन या. सर, सातारी महाद्या तुम्हाला करायचं आहे. आम्ही फक्त साहित्य तुम्हाला देण्याची सोय करू शकतो. बाकी आता तुमच्या हातात आहे. साहित्याची ओळख जरा पटवून द्या मला. काय काय आहे सर हे? मस्टर्ड म्हणजे मोहरी, बरं, लाल तिखट, मीठ, जिरे, हिंग, कोथिंबीर, ग्राउंडनट्स म्हणजे शेंगदाण्याचं कूट आणि ऑनियन. कांदा आणि काय? मिसळलेली चटणी जे करतात ना घरात, लसूण चटणी, लसूण चटणी. कोरडी. राईट बरं? राईट राईट. ठीक आहे. महाद्या हा पदार्थ कमालीचा आहे, मला फार आवडतो. एकदम गरम भारी. किंवा शिळी भाकरी जर असेल, विषय खलास. फारच भारी. चला मग पहिल्यांदा काय करायचं सांगा. पॅन घेऊया. घ्या सर. श्वेताजी, आता तुम्हाला फार त्यांना सल्ले द्यायचे नाहीत. बघूया कुठपर्यंत जात आहे. येस. जीरे मोहरी वगैरह है, इसका मतलब तड़का देना पड़ेगा. अरे ते गरम तर होऊ दे, तापू तर दे तेल. ती मोहरी अशी तडतडली पाहिजे. तेल तापलं नाही तर कसं होणार? ठीक आहे, वेट करूया. तडतडेल. फोडणी ढवळलेली मी पहिल्यांदाच पाहतो. आता काय टाकू? पहिलं कांदा कांदा टाक आधी. कांदा टाकू. तुम्हाला काही वाटलं नाही टाकण्यासारखं तर मलाही टाका. तुमचा काय भरोसा? मम्मा जास्त हेल्प नको करू. त्याच्यामध्ये ऍक्च्युली हळद नसते का? आम्हाला काय माहिती? साताऱ्याची बायको केली तुम्ही, आम्हाला काय माहित महाद्याचं काय? हे माझ्यात तिखट आवडतं ना, एवढं हो, ते सर. चमचा घे ना त्याच्यातला. काय केलंस तू? त्यांना एवढं तिखट पाहिजे तिखट म्हणाले. नसतं. बापरे. सर, मला जातानाही माझ्याच गाडीत जायचंय. मला फ्यूल टाकायची गरज नाही. हे रॉकेट फ्यूल मी बनवतो. हे टाकू. टाक 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 टाक. काय काय घातलं सर आता तुम्ही त्याच्यात? मी लसणाची तो चटणी मसाला आणि घातला लसणाचा आणि मीठ घातलं. ठीक आहे, चांगलं आहे. थोडं पाणी. बरा होईल असं वाटतंय मला आता हो, तरी. मलाही असं है वाटतं. ना? फुली थोडंसं पाणी टाकू. मस्त झालं. तुला हे खायला आवडेल? डाऊटफुल आहे, पण बघू. मला तिखट गोष्टी खूप आवडतात. हो का? हं. हो, कारण की मी साताऱ्यात चांगलं राहिली. आता फक्त कोथिंबीर राहिली आहे. हे काम मी करतो सर. येस. आणि आता मला एक प्रश्न पडलाय की त्या मुलीला नुसता महाद्या कसा खायला देणार? चपाती मी नाही करणार हं. अरे, हे झालंय, याला बंद कर. सातारी महाद्या. साहित्य: तेल, मोहरी, जिरे, हिंग, कांदा, लाल तिखट, शेंगदाणा कूट,
सुकी लसूण चटणी, मीठ, पाणी, कोथिंबीर. कृती: कढईत प्रथम तेल घाला. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी, जिरे आणि हिंग घाला. त्यानंतर चिरलेला कांदा घालून तो चांगला परतून घ्या. आता लाल तिखट आणि शेंगदाणा कूट घालून परतून घ्या. मग सुकी लसूण चटणी आणि मीठ घालून पुन्हा चांगलं परतून घ्या. वरून पाणी घालून हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. तयार झालेल्या सातारी म्हाद्यावर कोथिंबीर घालून गरम सर्व्ह करा. सातारी म्हाद्या तयार.